नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे स्वप्नील सर अर्जुनला त्याचबरोबर कदमांना सांगत असतात की अर्जुनचा त्या दिवशी साखरपुडा होता ना, त्या दिवशी आई आणि सरकार आले होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी साखरपुड्याच्या वेळेस लाईट बंद झालेली होती. ती सगळं सरकारांमुळेच झालं होतं. मग कदम म्हणतात, पण दादाला साखरपुडा मोरडून काय करायचं आहे? तेव्हा स्वप्नील सर म्हणतात, नाही माहिती. मग कदमांचं म्हणणं येतं, मान्य मला दादाच्या मनात असेल, पण वहिनी का साथ देतील दादाला? त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो बरोबर आहे. आणि त्यानंतर कदम हे सर्वजण बोलू लागतात. अर्जुन म्हणतो की पण मला एक कळत नाही आहे की ते कसे आले होते आणि मग त्या दिवशीच का सांगितलं नाही दादा? तेव्हा स्वप्नील सर म्हणतात की कसं आहे, त्या दिवशी मी विसरलो. एकतर विना काकाची तब्येत कशी होती माहिती आहे ना, मग ह्या सगळ्याचा विचार करत मी ती गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. आणि अर्जुन आता काळजी घे. तेव्हा अर्जुन म्हणतो, कसं आहे, मला यश मामाचा फोन आलेला होता, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळं व्यवस्थितच असणार आहे, त्यामुळं मला तिथं गेलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कदम सर्वजण बोलत आहेत. सर्वांचं एकच म्हणणं आहे की अर्जुनने जरी आता तो आसगावला चाललेला असला तरी त्याने काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे दिप्या आणि अमोल बोलत असतात. त्याचवेळी बापू तिथं असतात, त्याचबरोबर आप्पी आलेली असते आणि सगळी तयारी झालेली असते. दिप्या आणि अमोल म्हणत असतात की उद्या जायचं आहे. आणि मग दिप्याबद्दल अमोल सांगत असतो की मी आणि दिप्या मामा उद्या जाणार आहोत, आम्ही दोघं खूप खुश आहोत, खूप मज्जा करणार आहोत, खूप फिरणार आहोत, अशा गोष्टी ते सांगत असतात. आप्पी म्हणते, अरे मग तुम्ही मला विचारलं नाही, माझी परवानगी घेतली नाही, आणि मग तुम्ही का जाणार आहात, कुठे जाणार आहात नक्की तुम्ही? तेव्हा ते सांगतात की हां, आम्ही तामिनीला जाणार आहोत. हे ऐकल्यानंतर दिप्या मामाबद्दल लगेच आप्पी म्हणते, तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे तुम्हाला मी कुठं परवानगी दिली आहे? अमोल म्हणतो की नाही, मला जायचंच आहे आणि मी आणि मामा जाणार आहोत, आम्हाला घरी बसून कंटाळा आलेला आहे, आम्हाला बोर होतं आहे, त्यामुळे आम्ही जाणार आहोत. तेव्हा आप्पी म्हणते, पण मला एक कळत नाही आहे, मी तुम्हाला सांगितलंच नाही आहे आणि तुम्हाला बोर होतं आहे, तर अमोल मी आसगावला जाणार आहे, मामाला त्रास देऊ नको, तू उद्या चल माझ्याबरोबर. अमोल म्हणतो, मी कालच तर जाऊन आलो आसगावला, त्यामुळं मी नाही येणार आसगावला, मला आता मामाबरोबर जायचं आहे, आम्हाला एन्जॉय करायचं आहे. तेव्हा आप्पी म्हणते, ठीक आहे, आणि आपलं मिशन हे पूर्ण झालंच पाहिजे, आम्ही मोहिमेवर चाललो आहे, असं हे काय सगळं अमोल असं बोलत असतो. त्यावेळेस दिप्या त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे मोनालाही तो तसंच थांबवत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अमोल आणि दिप्याचा सगळा प्लॅन झालेला आहे आणि त्यानुसारच सगळं व्यवस्थित होणार असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता मोना सगळेजण घरात गेलेले आहेत ते पाहून लगेचच इकडे रुपालीला कॉल करते आणि रुपालीला सांगू लागते की रुपाली ताई, मला तुमच्याशी बोलायचं आहे, महत्त्वाची बातमी द्यायची. त्यावर रुपाली म्हणते, तुझी बातमी म्हणजे तुला पैसे द्यायला लागतात आणि मला ते जमतच नाही आहे, तुला ना कुठलीही बातमी द्यायची झाली तर तुला आधी पैसे लागतात. तेव्हा इकडे मोना म्हणते, खूप सगळ्याच गोष्टी पैशात मोजायच्या नसतात आणि नक्की काय झालेलं आहे ते कळलं पाहिजे, आणि असं रुपाली तिला बोलते. त्यानंतर मोना म्हणते की तुमचं ते पोरगं बारकं दिसतंय पण लय आगाव आहे, त्याला सगळं कळलेलं आहे, त्याचा वडील अर्जुन भाऊजी आहेत ते त्याला कळलेलं आहे, त्यामुळं काही झालं तरी तुम्हाला आता काळजी घ्यावीच लागणार आहे. रुपाली म्हणते, कोणी सांगितलं त्याला? तेव्हा मोना म्हणते, त्याची त्यालाच ते कळलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मोनाने हे सांगितलेलं असतं आणि इकडे रुपालीला ती म्हणत असते की आता उद्या वंश आसगावला जाणार आहे. त्यावेळेस रुपाली म्हणते, काय भाऊजी पण जाणार आहेत? तेव्हा मोना म्हणते, हे सगळं प्लॅनिंग आहे आणि हे त्या अमोलचं प्लॅनिंग आहे, त्याने हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यानेच ठरवलेलं आहे की त्यांना दोघांना घेऊन जायचं आहे आणि तिथं तो त्यांना एकत्र आणणार आहे. एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला आता काहीतरी करावं लागेल. त्यावरती मोनाला लगेचच रुपाली म्हणते, बघते मी काय करायचं ते. इकडे आप्पी आणि बापू बोलत असतात. बापू म्हणतात की अप्पू, अगं सगळ्या त्याला सांगितलं पाहिजे, पोरगं बापाची आस लावून बसले, वाढदिवसाला तू सांगितलंय ना तेव्हापासून येडवणी करतोय, त्याला त्याच्या बापाकडेच जायचं आहे, माहिती आहे ना तुला? आप्पी म्हणते, हो बापू माहिती आहे मला, आता आम्ही लवकरच त्याला सगळं सांगेल. बापू म्हणतात, तू विचार करू नकोस अर्जुनला काय वाटेल काय होईल, पण तू अमोलला सगळं सांग. तेव्हा आप्पी म्हणते की हो नक्की. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलची सगळी तयारी झालेली असते आणि दिप्या अमोलची बॅग तयार करत असतो आणि म्हणत असतो, चला चला भाचे सरकार, झालं ना सगळं तुमचं? आणि इकडे अर्जुन घरात असतो आणि त्याचबरोबर इकडे रुपालीने आर्या आणि आर्याच्या आईला बोलवलेलं असतं. आर्याच्या आईला ती सांगते की आता आपल्याला लवकरात लवकर तयारी करायला पाहिजे, गुरुजींना बोलवलेलं आहे, आज आपण गुरुजींना पत्रिका दाखवून घेऊया,
एकदा का गुरुजींना पत्रिका दाखवली की सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल आणि मग काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला ते विचारलं पाहिजे ना. आपण लग्नाची पत्रिका दाखवलेली नाही आहे या दोघांची. तेव्हा गुरुजींना पत्रिका दाखवण्यासाठी तिने घेऊन जाते आणि म्हणते चला लवकर भाऊजी आहेत वरती, बोलून घेऊया आपण सगळं. आणि गुरुजी पण आलेले आहेत. म्हणजे रुपालीने सगळा प्लॅन केलेला असतो, गुरुजींना बोलवून घेतलेलं असतं आणि हे सगळं तिचं प्लॅनिंग सुरू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अमोल पण आता बापूंना नमस्कार करतो आणि म्हणतो बापू आशीर्वाद द्या, कारण खूप मोठ्या मोहिमेवर चाललेलो आहे मी. तेव्हा बापू म्हणतात कसली मोहीम, कधी नाही, पोरगं काय बोलतं ना ते कळतच नाही आहे मला, असं बापू बोलू लागतात. तेव्हा आप्पी म्हणते जाऊ द्या, नका विचार करू, नाही त्याचं तसंच असतं, तुम्हाला माहिती आहे ना सगळं, असं इकडे आप्पी बोलते. आणि आता अमोल आणि दीप्या दोघं गाडीवर निघालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन निघालेला असतो. रुपाली म्हणते अहो भाऊजी गुरुजी आले, तुमचीच पत्रिका पाहतेत आणि तुम्ही निघालेला आहात, कळते का तुम्हाला हे सगळं काय चाललं आहे ते. तेव्हा अर्जुन म्हणतो वहिनी मी तुम्हाला सांगितलं होतं आज मला महत्त्वाचं काम आहे. मग आर्याची आई म्हणते की अहो काय एवढं अर्जुन, काय काम आहे एवढं, स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःचंच चालू आहे ना इथे, त्याच्यापेक्षा आणखी महत्त्वाचं कोणतं काम असू शकतं. मग कदम अर्जुनला खुणवतात. अर्जुन घरी थांबायला तयार होतो, पण तो थोड्या वेळासाठी थांबणार असतो, नंतर त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी जावं लागणारच असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे आप्पी पण तयार होत असते, ती निघत असते आणि इकडे मोना विचार करत असते कसं आहे आता मला 2 लाखाचं मंगळसूत्र मिळणारच आहे, कसं यांनी माझं तोंड बंद केलं आहे म्हणून, शपथ घातली नसती ना तर मी सगळं सांगून टाकलं असतं आणि मग सगळ्यांच्या समोर सगळं आलं असतं, असं मोना विचार करते. आता दीप्या आणि अमोल निघालेले आहेत आणि अमोल म्हणतो मला आईस्क्रीम खायचं आहे. मग एका छोट्याशा दुकानाच्या समोर इकडे दीप्या गाडी थांबवतो आणि आईस्क्रीम घ्यायला जातो. तर अमोलला त्याने गाडीवर बसवलेलं असतं आणि तो आईस्क्रीम घ्यायला गेलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दीप्या आईस्क्रीम घेतोय तोपर्यंत इकडे एक गाडी येते, किडनॅपरची गाडी येते आणि ती अमोलला उचलून गाडीत टाकते. तेव्हाच वेळी अमोलच्या हातातलं घड्याळ खाली पडतं आणि इकडे अमोलचं तोंड दाबलेलं असतं, त्यामुळे त्याचा आवाजही बाहेर आलेला नसतो. दीप्या येतो आणि पाहतो, त्याला धक्का बसतो. दीप्या गाडीच्या मागे धावत सुटलेला असतो. आता अर्जुन अमोलला कसं वाचवणार हे आपल्याला गुरुजी अर्जुनची पत्रिका पाहतात आणि त्यांना धक्का बसतो. गुरुजी म्हणतात की या पत्रिकेत लग्नाचा योगच नाही आणि तुम्ही हे लग्न जुळवतंय कसं, तुम्हाला लक्षात येतंय का. तेव्हा सगळेजण म्हणतात काही उपाय नाही आहे का. गुरुजी म्हणतात अडचण असेल तर उपाय निघतो ना, इथे लग्नाचा योगच नाही तर ही पत्रिका जुळणारच कशी, हे लग्नच कसं होणार, जर ते व्हायचं असतं तर आत्तापर्यंत ते झालं असतं. आणि गुरुजींनी असं म्हटल्यानंतर आर्याला, त्याचबरोबर आर्याच्या आईला, रुपालीला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि अर्जुनला तर आता मनासारखंच झालेलं आहे, त्याला हे लग्न करायचंच नव्हतं आणि त्याची इच्छा नियतीने पूर्ण केलेली आहे, कारण बाप लेकाला पुन्हा एकत्र आणायचं आहे नियतीला, म्हणून तर नियतीने हा सगळा घाट घातलेला आहे आणि त्यामध्ये आता अर्जुनला तिने मोकळं केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.